श्री सिद्धेश्वर महाराजांच्या येथील दारूकाम म्हणजेच फायरवर्क्स जे की सोलापूरमध्ये घडत आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त, त्यासोबतच लेझर शो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फायरवर्क्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हे फायरवर्क्स मित्रांनो भारतातील वन ऑफ द बेस्ट तुम्ही म्हणू शकता। तर मित्रांनो अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आम्ही पोहोचलो होम मैदानला, जिथे हा दरवेळेस गड्डा भरतो आणि जे फायरवर्क्स दारूकाम असतं ते इथंच होतं। तुम्ही बघू शकताय गड्ड्यामध्येही खूपच भारी भारी असे लाइटिंगवाले पाळणे आले आहेत आणि त्यासोबतच इथं आम्ही थोड्या वेळानंतर गेल्यावरती जे मानाचे नंदीध्वज म्हणजे जे काटे असतात ते इथे आले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि जे शो आहे ते 9 वाजता चालू होणार होतं, पण लोक 7 वाजल्यापासूनच येऊन बसलेले आणि तुम्ही इथं बघू शकताय किती मोठी गर्दी आहे, जी की बाहेरून सुद्धा लोक येतात। नुसतं महाराष्ट्रातून नाही तर जे आउट ऑफ स्टेट आहे तिथून सुद्धा लोक खास हा दारूकाम आणि श्री सिद्धेश्वर महाराजांचं यात्रेला येतात। तर मित्रांनो आजच्या या जो दिवस आहे या दिवसामध्ये नुसतं दारूकामच नाही तर यावेळेस लेझर शो आणि त्यासोबतच जे श्री सिद्धेश्वर महाराज आहेत त्यांची कथासुद्धा दाखवणार आहे। तर पहिल्यांदा जे लेझर शो आहे ते तुम्ही बघा। नेक्स्ट आपण बघणार आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या कथा। रामेश्वर महाराज की जय। योगी कुलचक्रवर्ती सोलापूरचे आराध्य दैवत श्री सिद्धरामेश्वरांचा ॲनिमेशन शो 2024। दर सोमवारी दूर दूरच्या खेड्यातील भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला येऊन आपली मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करत असत। एके सोमवारी असाच भक्तांचा मोठा ताफा श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन घेऊन शेजारील आश्रमामध्ये प्रसाद घेण्यासाठी आला होता। तिथं अण्णबम्मय्या, केदारगुरु, हरळय्या, कल्लय्या यांना पाहून तेथील सर्व भक्तांना श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली। त्यातील एका भक्तानं विनंती केली, हे परोपकारी अण्णय्या, आम्ही खूप दुरून आलो आहोत। आम्हाला श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे। कृपया ती कथन कराल तर आपले थोर उपकार होतील। हे ऐकून अण्णबम्मय्या म्हणाले, हे भक्तांनो, तुम्हाला माझ्या तोंडून श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायचा आहे, याच्या इतकं माझं परमभाग्य दुसरं नाही। मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे। त्यानंतर अण्णबम्मय्यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेचं कथन करायला सुरुवात केली। एषा कथा कामदुधास्तु तेषां पठन्ति ये नित्य मनन्य चित्तः
श्री सिद्धराम सुमनोभिरामो दध्यादनुनम सुखमाश्रितेभ्य. बालपणापासूनच सिद्धरामाला शिवभक्तीची आवड होती. एके दिवशी शेतातल्या आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळले. त्या दिवसापासून सिद्धराम दररोज आमराईत जाऊन शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करू लागले. बाल सिद्धरामाची भक्ती पाहून शिवावतार श्रीशैल मल्लय्या एका वयोवृद्ध व अत्यंत तेजस्वी अशा जंगमाच्या वेशात सिद्धरामाला भेटायला आले. त्या तेजस्वी जंगम मूर्तीला सिद्धरामाने शेतातला हुरडा खाऊ घातला. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्याने त्यांच्याकडे दही भाताची मागणी केली. जेव्हा सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लय्या निघून गेले होते. मल्लय्याच्या शोधात बाल सिद्धराम दिंडी सोबत श्रीशैलला पोहोचला. तिथं गेल्यानंतर दिंडीतील भक्तांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं की हाच तुझा मल्लय्या. बाल सिद्धरामाला श्री मल्लिकार्जुनांच्या सगुण रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धरामाला मल्लय्या भेटत नाही याची खात्री झाल्यानंतर शेवटी या बालमनाने देह त्यागाचा दृढ निर्णय घेतला. मल्लय्या मल्लय्या म्हणत कमरी कोळलं या खोल दरीत उडी टाकली. इतक्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकटले आणि बाल सिद्धरामाचा हात धरून त्याला अलगदपणे उचलले व आपल्या हृदयाची कवटाळी ठरवला. गुरुभेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवतांनी या दोघांवर पुष्पवृष्टी केली. ईश्वरी अवतार श्री मल्लिकार्जुनांना आपला आद्य गुरु मानून सिद्धरामांनी श्रीशैल पर्वतावर काही दिवस राहून योग साधना पूर्ण केली. लोकोद्धारा करिता तुझा अवतार झालेला आहे तेव्हा तू सोन्नलगीला परत जायला हवं असा श्री मल्लिकार्जुनांचा आदेश मिळाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वर सोन्नलगीला परतले. सर्व भक्त तल्लीन होऊन श्री सिद्धरामेश्वरांची कथा ऐकत होते. अण्णबमय्या पुढे म्हणाले, भक्तांनो, श्री सिद्धरामेश्वर श्रीशैलहून परतल्यानंतर त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर. तर पुढे मित्रांनो महाराजांची आरती चालू झाली आणि त्यामुळे मी व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड करू शकलो नाही. मित्रांनो, इथं पण व्हिडिओ बघितला असला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण पुढे बघायला जाणार आहे ज्यांची सगळेजण वाट बघत होते, फायरवर्क. शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं मंदिर ओमकार स्वस्तिक स्टार व्हील पृथ्वी डिझाईन धबधबा ऑलिम्पिक मध्ये उडवले जाणारे स्काय शॉट्स. जगाचा जगद्गुरु भारत आहे. भारतामध्ये सिद्धरामेश्वर महाराज की जय. पटेल लवकर थांबू नको रे. मस्त आहे, मस्त आहे. बघा
हे सर्व जग आहे ना लिंगाच्या अंतःकरणात व्यापलेलं आहे. सत्यचित आनंद नित्य परिपूर्ण परात्पर परब्रह्म चैतन्य स्वरूपी शिव त्या लिंगाला कोटी कोटी नमस्कार करा. हो, 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 मस्त. काय चादर आहे तुला कसं चादर पटेलला मी धन्यवाद देतो. बघू लागले हे दारू काम बर का. घरात आजारी असलेले हे फाड कधी टाकला का रे. चक्र आहे अशोक चक्र आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे झाला श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील दारूकामचा दिवस. तर मित्रांनो खूपच भारी एक्सपिरियन्स होता. तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघितला आहे. तुम्ही कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही निघालो कारण गर्दी नंतरनं खूपच जास्त होणार होती निघण्यासाठी बाहेर. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि एकदा जयघोष करा कमेंटमध्ये की श्री सिद्धेश्वर महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.